नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर वैभव इंगळे आणि तुम्ही पाहताय इन्फॉर्मेशन कट्टा। मित्रांनो LLB 3 इयर कॅप रजिस्ट्रेशन शेड्यूल एक्सटेंड झालेला आहे। तुम्हाला रजिस्ट्रेशन करण्यासाठी आणि तुमचा फॉर्म भरण्यासाठी आणखी एक्स्ट्राचा टाइम हा भेटलेला आहे आणि याविषयी मी अगदी जेव्हा सुरुवातीला 11 तारखेचा व्हिडिओ बनवलेला आहे त्याच वेळेस तुम्हाला सांगितलेलं होतं की 1 ते 2 एक्सटेन्शन याच्यामध्ये मिळण्याचे चान्सेस आहेत आणि फायनली आज सकाळी हे एक्सटेन्शन भेटलेलं आहे। आता मग किती दिवस याच्यामध्ये मुदतवाढ मिळालेली आहे, शेवट डेट काय आहे आणि आणखीन एक्सटेन्शन भेटू शकतं का याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। असेच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतात। चला तर सुरू करूयात व्हिडिओ। तर मित्रांनो, हे बदललेलं शेड्यूल काय आहे, किती तारखेपर्यंत ही डेट एक्सटेंड झालेली आहे हे पाहण्यासाठी आपल्याला यायचं आहे CET सेलच्या ऑफिशियल वेबसाईटला। या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। आता इथं आल्यानंतर काय करायचं आहे की तुम्हाला या ठिकाणी ॲडमिशन पोर्टल फॉर अकॅडमिक इयर 26-27 यावरती क्लिक करायचं आहे। तुम्ही इथे जसं क्लिक कराल तर तुमच्यासमोर अशा प्रकारचं पेज येईल। आता यामधून परत तुम्हाला या ठिकाणी LLB 3 इयर्स यावरती क्लिक करायचं आहे आणि इथं क्लिक केल्यानंतर पाहत असाल तर अपडेटेड कॅप रजिस्ट्रेशन शेड्यूल, तर मी यावरती आता क्लिक करतो आहे। इथं क्लिक करून ही फाईल या ठिकाणी ओपन केलेली आहे। तर इथे तुम्ही पाहत असाल एक्सटेन्शन कॅप रजिस्ट्रेशन शेड्यूल फॉर अकॅडमिक इयर 2026-27 नेम ऑफ कोर्स BPed, MPed and LLB 3 years and candidate registration and application form filling for MS OMS candidates 1/7/2026 ते 8/7/2026 असं एकूण 8 दिवसाचं हे एक्सटेन्शन आपल्याला भेटलेलं आहे। म्हणजेच आता नवीन एक्सटेन्शननुसार तुम्ही 8 जुलैपर्यंत तुमचा फॉर्म रात्री 11:59 भरून सबमिट करू शकता। तर हे पहिलं एक्सटेन्शन आहे। यानंतर आणखीन एक एक्सटेन्शन मिळण्याचा चान्सेस आहेत, परंतु ते खूप रेअर चान्सेस आहेत, कारण ऑलरेडी आपल्याला पूर्वीचे 20 दिवस आणि हे 8 दिवस असं एकूण 28 दिवसाचं या ठिकाणी ड्युरेशन फॉर्म फिल करण्यासाठी भेटलेलं आहे। परत भेटेल की नाही याची गॅरंटी नसल्यामुळं 8 तारखेच्या आत तुम्ही हा फॉर्म भरून घ्या आणि हे एक्सटेन्शन भेटेल याविषयीची माहिती आपण जेव्हा 11 तारखेचा व्हिडिओ बनवलेला होता त्याच व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं होतं की आणखीन 1 ते 2 एक्सटेन्शन मिळू शकतात आणि 8 ते 10 दिवसाचं 2 एक्सटेन्शनमध्ये तुम्हाला टाईम भेटू शकतो। माझ्या माहितीनुसार आणखीन एक एक्सटेन्शन भेटून 15 जुलै 2026पर्यंत तुम्ही हा फॉर्म भरून घेऊ शकता, परंतु हे एक्सटेन्शन भेटेल का नाही याविषयी शंका असल्यामुळं तुम्ही आत्ताच 8/7/2026पर्यंत तुमचा फॉर्म भरून घेऊ शकता। मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा। तुमच्या काही शंका असतील त्या देखील तुम्ही टेलिग्राम चॅनलवरती विचारू शकता। टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, चॅनलची मेंबरशिप घ्या, तुमच्या मित्रांना व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद।